त्याचबरोबर पाहुण्यांचा सन्मान त्याच्याच माध्यमातून केला जातो। आणि आता परत एक वेळा मॅच कडे वळूया। गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध इलियांश शेख हवेली पुणे अशी लढत आहे। पहिल्याच बॉलवर सिंगल इथे मिळाली आहे। एका धावेने खातं उघडलंय। केदार भोईर आणि चैतन्य पाटील मैदानामध्ये। चैतन्य पाटीलच्या खात्यामध्ये सिंगल। चैतन्य पाटील नक्कीच एक चांगला खेळाडू आहे। यंदाच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चांगलं क्रिकेट खेळलाय तो। गावदेवी गावठाणचा विचार केला तर अमोलभाई दळवी, गावदेवी गावठाण या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय। एक चांगला सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल हीच अपेक्षा आपण करूया। उलटा खेळण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखला आणि हा डॉट बॉल येतोय। या स्पर्धेमध्ये रातोके कातील आरसीसी पेठ या टीमने देखील चांगलीच कामगिरी केली आहे आणि अनेक स्पर्धांमध्ये नेहमीच आरसीसी पेठ चांगला खेळ करत आलेला संघ आहे। नुकत्याच झालेल्या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये देखील त्यांनी उपविजेतेपद पटकावलं। चांगला खेळ त्यांचा तिथेही राहिला। हा बॉल पडल्यानंतर थोडासा कटरचा अंदाज, अंपायरचा सिग्नल येतो। हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2। केदार आणि चैतन्य सध्या मैदानामध्ये पहिलं षटक टाकत असताना सलमान शेख हवेली एक मोठा तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये। इलियांश भाई शेख हवेली पुणे या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय। गावदेवी गावठाण अतुलजी मडवी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांचा हा संघ नुकत्याच झालेल्या पेन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी करून आलाय। चांगली गोलंदाजी किवळे रोड पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये देखील स्वर्गीय बाजीराव स्मृती चषकामध्ये देखील चांगली कामगिरी यांनी केली आहे। बाजीराव मधुकर तरस चषकामध्ये त्यांची देखील चांगली कामगिरी झाली आहे, त्याच्यामुळे चर्चेमधला संघ आहे। दुसऱ्या बाजूला गावदेवी गावठाण, परंतु शांत ठेवलं केदार भोईरला या ओव्हरमध्ये। सलमानने फुलर लेनचा बॉल होता, लॅप शॉट आणि बॉलला फेकलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने। फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमा पार येतोय मैत्री चषक षटकार। या कडाक्याच्या थंडीमध्ये पारू चहा सागर सावंत यांच्या माध्यमातून तो चहा आम्हाला दर रात्रीमध्ये दिला जातो। पारू चहा एक वेळा पिऊन तर पहा, नक्की भेट द्या पारू चहाच्या शॉपला। सागर सावंत आणखीन एक आपले युवा उद्योजक। 8 धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात। फ्रंट फुटवर येऊन पदलालिते ते वापरलं, परंतु आणखीन एक डॉट बॉल ही कमाल आहे या गोलंदाजाची। सलमान शेखने या ओव्हर मध्ये नक्कीच थोडंसं शांतही ठेवलं, एक मोठाही फटका आला। लॅप शॉट केला होता केदार भोईरने, परंतु त्याच्यानंतर परत एक डॉट बॉल। 8 धावा स्कोर बोर्डवर। शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा, शेवटचा बॉल। याही बॉलवर पूर्णपणे खोलून ठेवलंय फलंदाजाला। 4 मुंड्या चीत करत असताना ओव्हरची होते समाप्ती। पहिलं षटक संपलंय बिनबाद 8 धावा सध्या गावदेवी गावठाण या टीमच्या खात्यात। हॅलो, प्रवेशजी महाडिक प्रसिद्ध उद्योजक खोपोली यांचं सुद्धा या मैत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत स्वागत स्वागत। थँक्यू। पहिलं षटक संपले, फार एंड कडून आता गोलंदाजी होईल आणि सेकंड ओव्हर मध्ये विकास जाधव गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील। गावदेवी गावठाण 8 धावा केल्यात। केदार भोईर ने एक षटकार चांगला लॅप शॉट मारला। चैतन्य त्याच्या बरोबरीने खेळत असताना दुसरं षटक पॉवर प्लेचं 5 षटकांची लढत असेल।
पहिलाच बॉल थोडासा स्लोअर वन चाडू शॉट अक्षरशः स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल जाईल सीमारेच्या पलीकडे 4 धावांसाठी चैतन्यच्या पॅट मधून येतोय चौकार. दळवी रुपेश दळवी मुन्ना 11 गावदेवी गावठाण च्या विरुद्ध इलियासभाई शेख हवेली पुणे असा हा महत्वपूर्ण सामना. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 12 धावा 12 विदाउट लॉस. तो सुरुवात आता इथे कुठेतरी देत असताना हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. चैतन्यसाठी फुल टॉस बॉल होता इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार बॅक टू बॅक दुसरा चौकार या ओव्हर मध्ये. मंगेशभाई दळवी रुपेश दळवी 11 मुन्ना गावदेवी गावठाण विरुद्ध इलियासभाई शेख हवेली पुणे या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. आणि सध्या तरी मी म्हणेन चांगली फलंदाजी सुरू आहे. मंगेशभाई दळवी रुपेश दळवी 11 मुन्ना गावदेवी गावठाण संघाकडून बॅक टू बॅक फटके येत आहेत. चैतन्य पाटीलच्या बॅट मधून हे 2 चौकार आले. एक स्क्वेअर लेग लाडी त्यानंतर कव्हर्सच्या वरून हा दुसरा चौकार. उलटा खेळण्याचा प्रयत्न स्विच इटचा प्रयत्न होता आवश्यकता नव्हती. 2 सरळ बॅटने चांगले फटके सजवले होते परंतु हे अत्याधुनिक क्रिकेट आहे बदललेला खेळ आहे क्रिकेटचा आणि त्याचमुळे हे फटके सातत्याने सजवले जातात आणि त्याचमुळे इथे नक्कीच बीट केले फलंदाजाला. एक धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 17. फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल केदार भोईर. मागच्या ओव्हर मध्ये नक्की शांत ठेवलं होतं केदारला. या ओव्हर मध्ये पाहूया विकास जाधव शांत ठेवू शकेल का. 5 षटकांची लढत आहे. महत्वपूर्ण सामना आहे. जिंकणं गरजेचं आहे कारण एक सामना या स्पर्धेमध्ये तेवढाच दमदार होईल हीच अपेक्षा आहे. परत एक वेळा तेच दृश्य बैठक खेळण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. डिरेक्टेडचाही प्रयत्न झाला. तिथूनही सुखरूप अंपायरचा सिग्नल येतोय लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या या एक्स्ट्रा बरोबर आता 18 धावा 18 विदाउट लॉस. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. चैतन्य आता पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. चैतन्य नक्कीच चांगल्या फॉर्म मध्ये आहे या हंगामामध्ये. प्रत्येक स्पर्धा तो गाजवत आलाय सलामीवीर म्हणून. गावदेवी गावठाणचा विचार केला तर परत एक वेळा उलटा फटका आता थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा आणि छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करणारा हा षटकार आहे. चांगला फटका परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. उलटा फटका सजवत असताना थेट पाठवलाय बॉल मुख्य व्यासपीठावर. 6 धावांसाठी 24 धावा. महागडं षटक विकास जाधवचं 14 धावा त्याने खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. त्याच्या विरुद्ध सातत्याने आक्रमण. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. हो बॅटची एज घेतली होती विकेट कीपर कडून निसटलाय बॉल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला. 12:30 सरासरी. टीम मंगेशभाई दळवी रुपेश दळवी 11 मुन्ना गावदेवी गावठाण या टीमने धावा बनवलेल्या आहेत 25 धावा. हॅलो किरणजी पत्रक यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. लगेचच आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. पंचवीस धावा तिसऱ्या षटकामध्ये सलमान शेख. सलमानने मागच्या ओव्हर मध्ये नक्की शांत ठेवलं होतं फलंदाजांना. खूप चांगले लेग कटर त्याने टाकले होते. मोठी जादू पेश केली होती पहिल्या ओव्हर मध्ये आणि तीच अपेक्षा सलमान कडून या ओव्हर मध्ये नक्की तुम्ही करू शकता. परंतु समोर तेवढाच घातक बॅटर आहे चैतन्य पाटील. दमदार बॅटिंग सध्या तरी करतो आणि लेग कटरचा प्रयत्न म्हटल्यानंतर चैतन्य पहिल्याच बॉलवर तोच पवित्रा घेतला होता की कुठे स्पिन बॉलला पाठवून द्यायचं पॉइंट आणि थर्ड मॅनला. आणि त्याचमुळे डीप मध्ये एक थर्ड मॅन ठेवलाय. तो षटकार पाहिल्यानंतर गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. टीमची धावसंख्या 25.
दुसरा बॉल पॉइंट आणि कव्हर पॉइंटला हवेत आहे, विकेट मिळेल, जाळ्यामध्ये अडकवलंय, चैतन्य आउट होतोय, पहिला धक्का बसलाय गावदेवी गावठाण, मंगेशभाई दळवी, रुपेश दळवी, 11 मुन्ना या टीमला. पुणे पोलीस यांच्या हातात हा झेल विसवला गेलाय, फलंदाज बाद होईल, पहिली विकेट गमावली गावदेवी गावठाण या टीमने. चैतन्य आउट होतोय, न्यू बॅटर मैदानामध्ये जाईल खेळण्यासाठी. परेश ठाकूर दुतुमचा परेश इन ऍक्शन असेल 360 या नावाने याही खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. कृष्णा सातपुतेला नक्कीच आयडॉल मानणारा खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तसा खेळ त्याने केलाय, गाजवले क्रिकेट. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धात तर अक्षरशः दणानून सोडलेला हा खेळाडू आहे परेश ठाकूर. मैदानामध्ये केदार भोईरच्या बरोबरने एक पार्टनरशिप करावी लागेल, परंतु केदार भोईरचे पाय चाललेले नाहीयेत या सामन्यामध्ये. एकच लॅप शॉट त्याने षटकार मारला, 6 बॉलमध्ये 6 धावा केल्यात, म्हणजेच तो 5 चेंडू निर्धाव खेळलाय. टीमची धावसंख्या 25 आहे, तिसरं षटक सध्या मार्गस्थ. तुम्ही पाहताय मैत्री चषकाचं आयोजन. आल्या आल्या मोठा फटका, परेश आला, परेश धावा घेऊन आलाय, परेशच्या बॅट मधून स्टँड अँड डिलिव्हर्ड, हाय तो षटकार. वेट अँड वॉच पॉलिसीचा खूप चांगला वापर केला. इथे फलंदाजी करत असताना परेशने बॅकफुटला थांबला आणि त्यानंतर समोर फटका फेकलाय, चाबूक फटका. 6 धावा वसूल केले ते षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 31. दबाव आता कुठेतरी गोलंदाज सलमान शेखवर असेल त्या षटकाराचा. चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. ही खासियत राहिली आहे सलमानची. मागचा बॉल भरपूर शॉर्ट होता, त्याच्यावर तुटून पडला बॅटर परेश, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक, परत त्याच लेनचा वापर केला, तिथून बीट केलंय. हा बॉल थोडासा पायात होता, भिंगरी शॉट मारलाय, बॉलला फेकलंय, फॉलिंग स्वीप करत असताना 6 धावांसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. हा येतोय मैत्री चषक षटकार. आहे सर्कल मध्ये, हातातून निसटलाय बॉल गोलंदाजाच्या सलमानच्या. एक धाव मिळताना दिसेल परेश ठाकूरच्या खात्यामध्ये आणि या ओव्हरची या पद्धतीमध्ये समाप्ती होईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, 38 धावा स्कोर बोर्डवर, 1 फलंदाज बाद. ती मंगेशभाई दळवी, रुपेश दळवी, 11 मुन्ना, गावदेवी गावठाण या टीमची धावसंख्या 38 धावा, 1 फलंदाज बाद. अडतीस धावा झाल्या, 38. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 4थं षटक टाकण्याची जबाबदारी आता पाहूया. इलियान शेख, 11 हवेली पुणे या टीमच्या माध्यमातून कोणाच्या खांद्यावर सोपवली जाईल. 38 लॉस ऑफ 1 विकेट. केदार आणि केदारच्या बरोबरीने परेश ठाकूर मैदानामध्ये. शेवटच्या बॉलवर सिंगल आली, परेश आता स्ट्रायकिंग एंडला असेल. कासिफ संगम बॉलिंग साठी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय कासिफने.
पहिला चेंडू निर्धाव म्हणजेच इथून पुढे आता 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे या सत्रामध्ये. किती धावा बोर्डवर येत आहेत. दुसरा बॉल ऑन दी अप खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज परेशच्या पॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. धावा झाल्या 44. 44 ओव्हर नंबर. सध्या 4 चा खेळ सुरू आहे. परत एक वेळा फिरलाय, देख घुमा के हान की बळीव धुरळा उडीव. हा येतोय काटाकीर षटकार. झालाय. मगाशी देखील उल्लेख केला होता, या खेळाडूला 360 का म्हटलं जातं. कृष्णा सातपुतेची झलक त्याच्या बॅटिंग मध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि तो मैदानामध्ये आल्यानंतर धावांचा पाऊस पाडतोय. अक्षरशः धुतलाय. इथे सध्या गोलंदाजाला त्याने खूपच चांगली बॅटिंग करत असताना परेश ठाकूर मैदानामध्ये दिसलाय. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत गावदेवी गावठाण या टीमची. ही धावसंख्या मंगेशभाई दळवी, रुपेश दळवी, 11 मुन्ना. गावदेवी गावठाण अर्धशतक पूर्ण 3.5 ओव्हर मध्ये. अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मैत्री चषक तुम्ही पाहताय. आज तालुकानिहाय गटाचा एक वेगळा तडका या मैत्री चषकाला देण्यात आलाय. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, द्वितीय 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक प्रत्येकी 25,000 रुपये आणि मॅन ऑफ द सिरीज साठी गोल्ड कॉइन देऊन खेळाडूचा सन्मान होणार आहे. भरघोस पारितोषिक, तेवढीच बक्षिसांची रेलचेल, तेवढं शिस्तबद्ध असं आयोजन. पेन पूर्व विभागामध्ये पहिल्यांदाच नाईट क्रिकेट स्पर्धा तुमच्या समोर पाहायला मिळते. फ्लड लाईट्स मध्ये, अंडर फ्लड लाईट्स ही स्पर्धा रंगत असताना 12 गावच्या 18 मित्रांनी मैत्री चषकाचं आयोजन केलंय. आणि इथे मात्र परत एक वेळा बॅकफुटला जात असताना पंच केलाय. नो बॉलचा इशारा. 5 धावा मिळतील आणि या 5 बरोबर टीमची धावसंख्या 55. बॅकफुटला जात असताना दोन्ही पाय हवेत होते. हा फटका सजवत असताना चांगले कट शॉट, चांगले अपिश फटके त्याच्या बॅट मधून सातत्याने आलेले आहेत. 55 धावा. फ्री हिट बॉल असेल. फ्री हिटच्या बॉलवर देखील चांगलाच अंदाज. बॉल चालला गॅप मध्ये, एक टप्पा घेत सीमारेषा पलीकडे काऊ कॉर्नरला येतो हा चौकार. 33 या आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे परेश ठाकूर, धुतुमचा खेळाडू. आणि या मॅच मध्ये अर्धशतक करण्यासाठी आता 17 धावांची आवश्यकता आहे. 59 धावा स्कोर बोर्डवर आहेत. गावदेवी गावठाण या टीमची धावसंख्या 59. लॉस ऑफ 1 विकेट. चैतन्य आउट झाल्यानंतर मैदानामध्ये आला नाही असं कुठेतरी वाटत होतं की कुठेतरी चैतन्याची विकेट स्कोर बोर्ड थांबवेल, परंतु तसं झालेलं नाहीये. परेश ठाकूर आला. 9 बॉल मध्ये 33 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आहे. थोडस खाली राहिला बॉल, ऑन साइडला दिशा दिली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल काय? पायचा रनआउट संधी आहे आणि पंचांकडे अपील आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउट चेक करण्यासाठी. फलंदाज बाद. परेश आउट होईल आणि खूप चांगला थ्रो आला होता डीप मधून. चांगली फिल्डिंग अजिंक्य गोळेच्या माध्यमातून बरोबर थ्रो आला गोलंदाजाच्या एंडला आणि ते रन आउट आहे. चांगला निर्णय टीव्ही अंपायरचा. निशिकेत भोईर न्यू बॅटर आता फलंदाजीसाठी. 60 धावा, 2 फलंदाज बाद. अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तीन 3.5 ओव्हरचा खेळ संपलाय.
मोठा फटका आल्या आल्या ऑन साइडला फिल्डर आहे, जज करतोय परंतु नाही भेटणार बॉल, सीमारेषा पलीकडे जाईल. 6 धावांसाठी बॅटिश लॉंग ऑनला हा षटकार. तालाने पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय. केदारच्या बॅटमधून, माफ करा, निशिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला होता कारण रनआउट झाला होता फलंदाज. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 66 धावांनी शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी ललित चौधरीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आता निशिकेत येईल स्ट्रायकिंग एंडला. 4 ओव्हर नंतर 66 धावा. हे शेवटचं षटक. पॉवर प्ले पासून तुफान फटकेबाजी सध्या पाहायला मिळाली. त्याच्यानंतर मध्यंतरी फलंदाजीसाठी आला परेश ठाकूर, त्याने देखील आक्रमण केलं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता ललित चौधरीचा वापर करण्यात आलाय. एक चांगला गोलंदाज आहे ललित चौधरी, डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतो आणि त्याच्या हातात ते षटक सोपवलं आणि पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. एक चांगला फिरकीपटू आहे ललित. पहिला चेंडू डॉट बॉल. चर्चेतलं नाव आहे ललित. एनबी ट्रॉफी मध्ये देखील चांगली कामगिरी याने केली आहे ललित चौधरी. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा बॉल देखील परत एक वेळा त्याच टप्प्यावरून लेग स्पिन. सातत्याने लेग स्पिन. एक बॉल दुसरा नक्कीच आहे याच्याकडे. तो गुगली त्याचा, तो पडल्यानंतर झपकन आतमध्ये येतो. परंतु सध्या तरी आपण पाहतोय लेग स्पिनच्या अंदाजामध्ये पहिले दोन्ही बॉल त्याने टाकलेत. हा बॉल स्लॉट मध्ये होता आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येईल असं दिसतं आणि हा येतोय गगनचुंबी षटकार. शेवटी ती 2 बॉल डॉट झाल्यानंतर ती कोंडी जी निर्माण झाली होती ती मात्र फोडली आणि एक मोठा षटकार सजवलाय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 72 धावा, 72. परत एक मोठा धमाका. यावेळेला स्लॉक करत असताना मिडविकेटला फेकलाय. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार. अठ्ठ्याहत्तर धावा, 78. चांगली बॅटिंग, धुवाधार बॅटिंग. गावदेवी गावठाण, मंगेश भाई दळवी, रुपेश दळवी, इलेव्हन मुन्ना या टीमच्या माध्यमातून. शफल झाला मागे, बॉल अडवला जाईल, 1 रन मिळेल. 79 रन. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या सत्रातला 79 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. टॉपेज फिल्डर आहे, स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि ते मात्र फलंदाज बाद होईल. 80 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. 79 रन केलेले आहेत या मॅच मध्ये. 80 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या डावामध्ये मैदानामध्ये येईल इलियांश भाई शेख, 11 हवेली पुणे. 80 धावांचं टार्गेट आहे 5 ओव्हर मध्ये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या आपण ऐकूया मानस मनोरे यांचा आवाज दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेला 80 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरेल इलियांश भाई शेख, 11 हवेली पुणे हा संघ. आणि धन्यवाद कुणाल दाते सर. यावेळेस आपण पाहतोय की फार चांगल्या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये रंगतात, परंतु
खरं तर ज्यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपण या ठिकाणी सगळे अनुभवतोय, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या आवाजाने स्वतःच्या नावाची ओळख मात्र ॲज अन कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी मिळवली आहे. आणि तदनंतर आपण पाहतोय की गेल्या 1-2-3 वर्षांपासून ज्यांना मात्र IPL मध्ये देखील ॲज अन मराठी कॉमेंटेटर आपण नेहमी ऐकत असतो आणि संपूर्ण भारत देशामध्ये आज ॲज अन कॉमेंटेटर म्हणून ज्यांनी फार नाव कमवलंय. आणि आज खरं तर या स्पर्धेला त्यांची उपस्थिती म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक भाग्याचा दिवस असं म्हणायला हरकत नाहीये. ते द व्हॉइस ऑफ IPL अर्थातच कुणाल दाते सर यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. मी मराठा समाज पेठ तालुका अध्यक्ष सन्माननीय PD भाऊ शिंदे यांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण व्हॉइस ऑफ IPL अर्थातच कुणाल दाते सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. कुणाल सरांना विनंती आहे प्लीज आपण पुढे यावं. खरं तर आपण पाहतोय की कट्टर हिंदू समाज पेठ पूर्व विभाग यांच्या माध्यमातून भगवद्गीता त्याच्याच बरोबरीने खरं तर हे तुळशीचं रोपटं या ठिकाणी दिलं जातं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो कुणाल दाते सर यांच्यासाठी आपण नक्कीच वाजूयात. अतिशय चांगला आवाज, फार चांगलं त्यांचं समालोचन. खरं तर त्यांच्या नावाची ओळख करून देण्याची गरज नाहीये कारण त्यांचं कामच सांगतं की त्यांचं नाव किती मोठं आहे. आणि त्यामुळे द व्हॉइस ऑफ IPL अर्थातच आपल्या सगळ्यांचे लाडके कुणाल दाते सर यांचा सन्मान मात्र या व्यासपीठावरती आता नक्कीच केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून त्यांनी मात्र हजेरी आज या स्पर्धेसाठी लावली आणि त्यांच्या गोड वाणीतून आज तमाम प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी जिंकली. ते व्हॉइस ऑफ IPL कुणाल दाते सर यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. सन्माननीय किरणजी पदरक साहेब यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण मैत्री ग्रुप पेठ पूर्व विभागचे अध्यक्ष आणि आजचे बर्थडे बॉय निखिलजी पाटील यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण आज सन्मान मात्र या ठिकाणी करायचा आहे. किरणजी पदरक साहेब आज मात्र या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण आदरपूर्वक या आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. जे आपण पाहतोय की बॅनर्स जे आपण पाहतोय त्याच्याच बरोबरीने स्टिकर्स असतील, त्याच्याच बरोबरीने बरीचशी चांगली कामं किरण पदरक साहेब यांच्या माध्यमातून सातत्याने केली जातात. या स्पर्धेसाठी त्यांचं विशेष सहकार्य मैत्री ग्रुपला देखील लाभलंय आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. तदनंतर आपण पाहतोय की पेठ पूर्व विभागातील हिंदीची बुलंद तोफ आणि मराठीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख मात्र सातत्याने केली जाते ते आपल्या सगळ्यांचे लाडके अर्थातच वामन दरोडा सर आणि त्यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विनंती असणारे वामन सरांना प्लीज आपण पुढे यावं आणि मैत्री ग्रुपच्या शिलेदारांना विनंती आहे की आपले पवित्र शुभ हस्ते वामन दरोडा सर यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करायचा. अतिशय चांगला आवाज त्यांचा सातत्याने आपण ऐकला. गेली बरीचशी वर्ष या पेठ पूर्व विभागाच्या क्रिकेटमध्ये समालोचन क्षेत्रातील एक दिग्गज म्हणून ज्यांची गणना केली जाते ते अर्थातच आपले लाडके वामन दरोडा सर आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केला जातो आहे. पुढील सन्मान मात्र केला जाईल अर्थातच पेठ पूर्व विभाग म्हटलं आणि पेठ पूर्व विभागामधील क्रिकेटची स्कोरिंग म्हटलं तर पेठ पूर्व विभागाच्या क्रिकेटच्या स्कोरिंगचं कम्प्युटर म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते आपल्या सगळ्यांचे लाडके नागळे काका. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यावं. त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केला जाईल. प्रत्येक खेळाडूची अत्यंत माहिती ज्यांच्या स्कोरबुक मध्ये कैद केली जाते आणि पेठ पूर्व विभागातील स्कोरिंगचा कम्प्युटर म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके आणि आदरणीय नागळे काका यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण पुढे यावं. अंपायर कॉल मैच ऑन यस. चलिए दोस्तों शुरू करेंगे मैच. इलियांश शेख हवेली पुणे और उनके सामने गावदेवी गावठाण. पहली गेंद लोवर फुल टॉस थी, ऑफ साइड पर ड्राइव की कोशिश, बाहरी किनारा लगा, शॉट थर्ड मैन से डीप, थर्ड मैन बाउंड्री पर, बंदूक की गोली की रफ्तार से पहली गेंद पर 4 रन. रिवर्स स्वीप, दुधारी तलवार, स्विच हिट करने की कोशिश, स्विच हिट किया था लेकिन स्विच ऑन करना भूल गए.
उसी की वजह से यहाँ पे मिस टाइमिंग स्ट्रोक आपको नजर आएगा। टॉट गेंद की समाप्ति हो चुकी है। साइश मात्री जो खुद की पहली और टीम की ओर से P1 की ओवर को लेकर 38 सर्कल के बाहर 2 खिलाड़ी आपको तैनात नजर आएंगे। इस बार लोवर फुल टॉस देखिए, कमाल की गेंद थी, सीधा जाकर विकेटों से टकराई है। डंडी को गोल किया जाएगा और यहां से बैटिंग टीम का पहला विकेट डाउन। बल्लेबाज रोहित यहां से बैक टू डगआउट होते हुए आपको नजर आई। पहला झटका यहां से बैटिंग टीम को जरूर दिया जाएगा, जहां पे 5 ओवर 30 गेंदे और 80 का करना है पीछा बैटिंग टीम को। नंबर 3 पर प्रशांत शुक्ला मैदान के अंदर आपको एंट्री लेते हुए नजर आएंगे। इलियान शेख हवेली पुणे ये टीम आपको मैदान पर खेलती हुई नजर आएगी। गावदेवी गावठाण क्या कमाल की बैटिंग पहली पारी में नजर आई। 80 का पीछा आपको यहाँ पे करना है। हेलीकॉप्टर घुमाया जरूर, मिनी हेलीकॉप्टर हम कह सकती है। ग्राउंडेड शॉट आपको नजर आएगा। वाइडिश लॉन्ग ऑन पर बॉल को जरूर ट्रैवल किया गया है। यहां से सिंगल आता हुआ नजर आएगा, लेकिन अटैक करना पड़ेगा। शुरुआत आपको आक्रामक दिखानी पड़ेगी। अटैक इज अ फॉर्म ऑफ डिफेंस, ये हमेशा कहा जाता है। आक्रमण ही आपका बचाव है और अगर आक्रमण करोगे तो बचाए जाओगे, ये हमेशा कहा जाता है। स्ट्राइकिंग एंड पर आपको किरण अब नजर आएंगे, छोटे कद के खिलाड़ी, लेकिन डोंट जज अ बुक बाय इट्स कवर, ये हमेशा कहा जाता है। किताब के पहले पन्ने से किताब में क्या इसका अंदाजा नहीं लगाते, ये खिलाड़ी को कारनामा करना पड़ेगा। ये देखिए आते ही गेंद को लॉफ्ट किया ऑन साइड पर, ऊंचाई मिली, फील्डर जज करेंगे। क्या कमाल का कैच है, खिलाड़ी की स्टाइल में एक हाथ से इस कैच को दिया जाएगा जैम, एंड दिस इज द कैच ऑफ द मैच। आणि या ठिकाणी आपण पाहतोय सहारा हॉटेलचे प्रोप्रायटर सागरभाई सावंत यांच्या माध्यमातून मात्र पारू चायची सुविधा या ठिकाणी या स्पर्धेसाठी गेल्या 3 रात्रींमध्ये केली गेली होती आणि आजच्या रात्रीमध्ये देखील पारू चायचा स्वाद मात्र या ठिकाणी सगळे घेताना पाहायला मिळतील। पारू चाय आय हाय असा उल्लेख मी त्यांचा मात्र सातत्याने करतो आणि ती पारू चाय मात्र या ठिकाणी आलेली आहे। त्याबद्दल सहारा हॉटेलचे प्रोप्रायटर समीरजी सावंत, सागर सावंत यांचा आपण आभार व्यक्त करूया। 5 गेंदों का खेल मैदान के अंदर हो चुका है। रन बनी है 5 विकेट, यहां से 2 आपको डगआउट में वापस जाते हुए नजर आएंगे। बैकफुट पर डाला गया टीम इलियान शेख हवेली पुणे को। आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन को इस्तेमाल किया जाएगा। वाइड लाइन के बाहर की गेंद की पिचिंग आपको नजर आएगी। अंपायर दोनों बाएं फैलाकर हमारी तरफ डिसीजन बताएंगे। नो डाउट इट इज अ वाइड बॉल। वाइड के साथ टोटल 1 के साथ आपको +1 होता हुआ नजर आएगा। 6 रन यहां से स्कोर कार्ड पर बनेंगे। इस बार भी खराब गेंद है, इस बार भी दिशाहीन गेंद है। सोचना पड़ेगा साइश मात्रे 5 अच्छी गेंदें डालने के बावजूद बैक टू बैक 2 वाइड गेंदें क्यों, ये सबसे बड़ा सवाल गेंदबाज साइश मात्रे के ऊपर पैदा किया जाएगा। एज एन बॉलर लाइन एंड लेंथ मोस्ट इंपॉर्टेंट। रिवर्स स्वीप क्या कमाल का स्ट्रोक है, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, पकड़ा जाएगा कैच और इसी के साथ एक और बल्लेबाज को दिखाया जाएगा पवेलियन का रास्ता। अजिंक्य बैक टू डगआउट।
P1 की पहली ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का टोटल बनेगा 80 का पीछा करते हुए इलियान शेख हवेली पुणे का 7 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रशांत शुक्ला के साथ रोहन पवार, ये जोड़ी आपको नजर आएगी। दूसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाज शुभम डाकी आएंगे। पहली गेंद डीप द क्रीज, पूरी तरीके से क्रीज का इस्तेमाल किया जाएगा। लोवर फुल टॉस गेंद थी ऑफसाइड के ऊपर, हल्की हाथों से पुश करो खुश रहो, ये गेम प्ले आपको नजर आया। शॉट एक्स्ट्रा कवर से डीप एक्स्ट्रा कवर पर ये सिंगल आपको आता हुआ नजर आएगा। अटैक करना पड़ेगा प्रशांत शुक्ला, रोहन पवार, क्योंकि आक्रमण ही आपको बचा सकता है। उम्मीद आपको जगानी पड़ेगी, एक दो बड़े हिट अगर आती है तो आपकी टीम को इस बिग रन चेस में एक मोमेंटम यहां से जरूर मिल सकता है। कसते हुए गेंदबाजी अभी तक की है गावदेवी गावठाण ने। कई अनगिनत इनाम एज एन तहसील वाइज टीम अपने नाम के ऊपर दर्ज किए। करण मड़वी की एब्सेंस में आज गावदेवी गावठाण खेल रही है, लेकिन अच्छा प्रदर्शन उनका मैदान के अंदर आपको नजर आएगा। इस बार ऑफ साइड की ये गेंद थी 5वें 6ठे स्टंप पर। गेंद की पिचिंग आपको यहां से होते हुए नजर आएगी। गेंद को छोड़ा है बल्लेबाज ने, ऐसा लगा कि ये वाइड हो सकती है उन्हें, लेकिन ऐसा है नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आएगी। जितनी ज्यादा डॉट गेंदें खेलेंगे उतना ज्यादा साइकोलॉजिकल प्रेशर बैटर के ऊपर से इंक्रीज होता हुआ नजर आएगा। और अगर मनोवैज्ञानिक दबाव बढ़ता है तो दबाव में अक्सर खिलाड़ी हमें गलतियां करते हुए नजर आती है, लेकिन दबाव में बिखरना नहीं, दबाव में निखरना होता है। रेफर किया है थर्ड अंपायर को। White ball का डिसीजन फ्रॉम द थर्ड अंपायर। यस, इट इज अ वाइड बॉल। रिव्यू यहां से जरूर लिया था बैटिंग टीम ने। रिव्यू सक्सेसफुल, दैट मींस रिव्यू रिटेन। ये भी होता है एक के साथ टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। 9 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर आएगा। 3 विकेट यहां से अब तक जा चुकी है। अटैक कीजिए रोहन पवार, पवार की पावर आज दिखाने की बहुत जरूरत। इस बार आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइड लाइन के बाहर खराब गेंदबाजी आपको गेंदबाज शुभम डाकी की करती हुई नजर आएगी। शुभम डाकी एक अच्छे ओनर खिलाड़ी जिन्होंने अब पनवेल उरण तहसील में कई ट्रॉफीज अपने नाम पर की है, और उनको आज मैदान के अंदर थोड़ी सी गलती क्या करते हुए आप देख रही है। आउटसाइड द ऑफ स्टंप की लाइन अवे फ्रॉम द बॉडी, गेंद की पिचिंग नजर आएगी। रूम देने की कोशिश, शरीर से दूर रखने की कोशिश कर रही है। इस बार स्लॉट की गेंद थी, यॉर्कर खोद के निकाला। डीप कवर के रीजन पर गेंद को ट्रैवल किया जाएगा। यॉर्कर गेंद जब भी आती है तो क्रिकेट के यॉर्कर किंग सर लसित मलिंगा, इनकी याद हमें हमेशा आती है। एक ऐसा श्रीलंकन खिलाड़ी, एक ऐसा गेंदबाज जिसने यॉर्कर को मशहूर किया, और यॉर्कर ने जिसे मशहूर किया वो सर लसित मलिंगा। इनकी याद आने वाली है। यॉर्कर सटीक निशाने पर आपको नजर आएगी। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है। इक्के दुक्के से दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूरस्त हो सकती है। ये सोचना पड़ेगा। प्रॉपर प्लानिंग के अकॉर्डिंग आपको बैटिंग करनी पड़ेगी। ताकत से काम नहीं बढ़ रहा तो अकल चलाइए, क्योंकि मैं हमेशा कहता हूं जो चलाएगा अकल वो होगा सफल। तो अगर आपको सफल होना है तो आपको अकल चलानी पड़ेगी। आज 11 के ऊपर टोटल। इंडियन क्रिकेट की हिस्ट्री में 2011 का वो वर्ल्ड कप जो हिंदुस्तान ने जीता, सर महेंद्र सिंह धोनी का आखिरी गेंद पे छक्का सभी को याद है। लेकिन इस बार देखिए ऑन साइड पर लॉफ्ट किया, ऊंचाई मिली है, फील्डर आएंगे गेंद के नीचे, ऊंचाई ज्यादा, ताकत पड़ गई कम, और इसी के साथ बल्लेबाज प्रशांत शुक्ला की पारी का खात्मा, चौथा झटका दिया जाएगा। थोड़ी सी बुरी हालत में यहाँ से आपको टीम इलियान शेख हवेली पुणे नजर आएगी। दलदल में पाव धंसते खा रही है, बीच भंवर में नैया गोते खा रही है, ये हम बिल्कुल कह सकती है।
रन बने नहीं, विकेट उन्होंने गवाई, पार्टनरशिप बनी नहीं, बड़े हिट लगे नहीं, डॉट गेंदें काफी ज्यादा आई और ये सारी चीजें हमें ये बताएंगी कि इस मैच में टीम इलियास शेख हवेली पुणे को बैकफुट पर डाला जाएगा। गावदेवी गावठाण कमाल की गेंदबाजी, पहले ओवर में गेंदबाज साइश मात्रे और उनके बाद शुभम डाकी एकदम ऑन पॉइंट ऑन लाइन। लोअर फुल टॉस ऑन साइड पर, बैक टू बॉलर कीन का कलेक्शन किया जाएगा। अपने फॉलो थ्रू में कोई मौका नहीं दिया जा रहा। सनी देओल साहब, इनका डायलॉग हमेशा याद आता है, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, लेकिन हमें इंसाफ नहीं मिल रहा और इसी वजह से हम कहते हैं मैदान के अंदर डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, डॉट पे डॉट, लेकिन हमें रन नहीं मिल रहे। ये डायलॉग आपको जरूर याद आएगा। हल्का सा फॉलो थ्रू में यहाँ से गड़बड़ देखिए, रात का समय, ठंड आपको यहाँ से भारी मात्रा में इंक्रीज होती हुई नजर आएगी। ठंड जैसे जैसे इंक्रीज होती है आपके बॉडी की ऑर्गन्स जो होती है थोड़ा सा सिकुड़ जाती है और उस समय पे एज एन प्लेयर उतनी अच्छी तरीके से आपका परफॉर्मेंस होता नहीं है। लेकिन क्रिकेट के खेल में परिस्थितियां कैसे भी, वो जोश जज्बा जुनून आप में है तो आप किसी भी परिस्थिति के ऊपर मात कर सकती है। ये कमाल की गेंद है, ये लेजर गाइडेड मिसाइल है जो आपको ऑन पॉइंट पर लैंड होते हुए नजर आएगी। चारों खाने चित करने वाली, हिलना मत गुरु चुप खामोश करने वाली डॉट गेंद यहां से डिलीवर्ड की जाएगी विकेट कीपर के दस्तानों में। डॉट की होगी समाप्ति, दूसरे ओवर का खेल होगा समाप्त। 80 का पीछा करना है टीम पुणे को, रन बनेंगे 11, विकेटें जा चुकी है 4, गेंदें बचेंगी 18 और जीत के लिए 69 रनों की जरूरत। डीजे बजाइए। लकी दर्शक को वो लकी ड्रॉ का कूलर देकर सम्मानित किया जाएगा। लकी ड्रॉ में अगर आपको इनाम जीतना है, कूलर जीतना है तो आइए अपने नाम की चिट्ठी डालिए और आपका नसीब आजमाइए। सौरभ भाई पाटिल इनका हम तहे दिल से शुक्रगुजार है कि लकी ड्रॉ के लिए 4 रातों में हमें कूलर दिया। इस बार अटैक किया, ये स्ट्रोक बढ़िया, गेंद गैप में बिल्कुल है, सीधा जाएगी वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड लाइन के बाद। अटैक किया, क्या यहाँ से कमबैक हो सकता है, क्या यहाँ से वापसी का डंका बजाया जाएगा। इस बार भी लॉफ्टेड हिट लगाया, लेकिन देखिए ताकत थोड़ी सी कम पड़ती हुई आपको नजर आएगी। चाबुक स्ट्रोक इसे हम कह सकते हैं, लेकिन शॉट में उतना एलिवेशन नहीं था जिसकी वजह से बॉल बाउंड्री को क्लियर नहीं कर पाया और मिलेंगे मात्र 1 यानी सिंगल रन। इक्के दुक्के से दाल दलने वाली नहीं है, बूंद बूंद से समुंदर बनता है, लेकिन रनों के बौछार की जरूरत। ये कौन सी गेंद थी? ये गेंद तो मुझे लगता है हमें ढूंढनी पड़ेगी। क्रिकेट की जो बुक है उसे हमें तराशना पड़ेगा और बताना पड़ेगा कि ये कौन सी गेंद थी। वामन सर बताइए थोड़ा सा, कौन सी गेंद थी ये? ओवर द हेड डायरेक्ट, डोंगर बॉल में कहता हूं, हमें एक मजाक में हम कहते हैं डोंगर बॉल। नो बॉल आपको यहाँ से आते हुए नजर आएगी और इसी के साथ अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया। द नेक्स्ट बॉल इज डेफिनेटली अ फ्रीक बॉल। अच्छा मौका से बल्लेबाज के लिए अटैक किया जरूर, लेकिन देखिए जाना था वाशी, पहुंच गए काशी। ऑन साइड पर मारना चाहते थे, गई गेंद ऑफ साइड पर, स्लिप में यहाँ से गेंद की फील्डिंग जरूर की जाएगी, तक मिलेगा फिर एक बार सिंगल। आज की रात मैत्री ट्रॉफी के 25 क्या कमाल का रोमांच आपको नजर आया। तहसील वाइज आप रायगढ़ के अंदर खिलाड़ी ग्रामीण टेनिस क्रिकेट की जो आप आज आपको तहसील वाइज आप में नजर आई और अच्छा उनका देखने को मिलेगा। इस बार भी फुलर लेंथ वाली ये गेंद ऑफ साइड पर ड्राइव, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मिलेगा 1। पूरी तरीके से बांध कर रखा है बल्लेबाजों को,
हाथ खोलने का मौका अभी तक दिया नहीं है। पूरी तरीके से बल्लेबाजों को अपने उंगलियों पर नचाया एक गेंदबाज ने। इसीलिए मैं कहता हूं गेंदबाज का कारनामा और बल्लेबाज का पंचनामा मैदान के अंदर आपको नजर आ। अपील यहां से की जाएगी। एलबीडब्ल्यू के 3 स्टंप्स के बीच में पाए जाएंगे बल्लेबाज विशाल धारक। अंपायर फिंगर गोज अप, नो डाउट द बैटर इज आउट। ती शेकोडी त्या ठिकाणी ज्यांनी पेटवलेली आहे डोंगराच्या वरती त्यांना विनंती आहे की ते शेकोडी आपण विझवायची आहे, कारण की जर जास्त धूर झाला तर कुठे ना कुठेतरी खेळाडूंना खेळताना मात्र अडचण निर्माण होऊ शकते आणि आयोजकांच्या माध्यमातून मात्र सूचना आली आहे ते शेकोडी आपण प्लीज विझवा आणि आयोजकांना आणि या स्पर्धेला सहकार्य करा अशी नम्रतेची विनंती प्रेक्षकांना करूया। त्यामुळे विनंती आहे ती शेकोडी आपण लगेचच विझवायची आहे। 19 रन 5 विकेट। 19 का आंकड़ा जब भी आता है 2019 के वर्ल्ड कप की याद आती है। सेमीफाइनल में इंडिया ने न्यूजीलैंड टीम के साथ उस मैच को गंवाया था और तमाम हिंदुस्तानियों का सपना टूटा था 2019 के सेमीफाइनल में जब न्यूजीलैंड ने इंडियन टीम को हराया। 19 का आंकड़ा थोड़ा सा इंडियन क्रिकेट हिस्ट्री में एक दर्दनाक आंकड़ा जिसे हम कहते हैं। 3 ओवर का खेल हो चुका है, 19 रन भी बनेंगे, 5 विकेट यहां से गई है, गेंदें बचेंगी यहां से अब 12। जीत के लिए 61 यानी 61 रनों की जरूरत। डीजे देखिए 12 गेंदों का खेल यहां से आपको बचता हुआ नजर आएगा। जीत के लिए 61 की जरूरत। ओपनिंग बैटर अभी तक मैदान के अंदर है लेकिन उनको यहां से अटैक करना पड़ेगा। रोहन पवार 4 में 7 का योगदान उन्होंने दिया है। न्यू बॉलर पहली गेंद थी ऑन साइड पर लॉफ्ट किया, खिलाड़ी वहां पर है डीप पे, मिड विकेट जोन पर इस गेंद को फील्ड किया जाएगा, मिलेगा मात्र 1 रन। गेंदबाजी मार्क के ऊपर मानस लाली आपको नजर आएंगे। वहां पे गेंदबाज मानस, यहाँ पे कमेंटेटर भी मानस मनोरी। लेकिन देखिए मेरे नाम वाले खिलाड़ी मुझे बहुत कम देखने को मिलते हैं क्रिकेट में। इस बार देखिए हल्की स्लोवर लेंथ वाली गेंद थी, गति परिवर्तन, उंगलियां फेरी थी, गेंद के ऊपर पेस को वेरी किया था। ऑफ कटर बॉल हम कह सकते हैं, सीधा जाकर शरीर से टकराई। अंपायर कॉल LB यानी लेग बाइस के तौर पर 1 रन। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की ज्योत्स्नाई प्रासादिक संगीत महिला भजन मंडळ गणपतीवाडी पेण यांच्या माध्यमातून मात्र या मैत्री चषकासाठी बऱ्याचशा शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत। त्याबद्दल ज्योत्स्नाई प्रासादिक संगीत महिला भजन मंडळ गणपतीवाडी यांचं आपण मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया। खरं तर तुम्हाला कोणत्याही भजन, भावगीत, भक्तिगीत तसेच संगीतमय मंगलाष्टकी यांची सुरेल मैफिल आणि त्याच्याच बरोबरीने प्रसंगानुसार कार्यक्रम जर हवे असतील तर तुम्ही ज्योत्स्नाई प्रासादिक संगीत महिला मंडळ गणपतीवाडी यांच्याशी संपर्क करू शकता। संपर्क विकी मानकवळे आणि जनार्दन खैरे यांच्याशी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता। टॉट गेंद की यहाँ से ये मैच की जान अब थोड़ी सी निकलती हुई आपको नजर आएगी। गुब्बारे की हवा निकल चुकी है, 1 साइडेड मैच होने की आपको यहाँ से अब संभावना जरूर नजर आएगी। ये भी स्लोवर लेंथ वाली ये गेंद थी, चकमा देने वाली, वेरिएशन वाली ये बॉल आपको यहाँ से डिलीवर्ड होती हुई नजर आएंगी। 5 ओवर की ये मैच है, गेंदबाज को 2 ओवर डालने का मौका मिलता है लेकिन अच्छी गेंदबाजी की है। गावदेवी गावठाण जैसा नाम वैसा काम उन्होंने इस मैदान के ऊपर आज अपना जरूर दिखाया है। कमाल की बॉलिंग परफॉर्मेंस।
कदमों का इस्तेमाल यहां से जरूर किया जाएगा। ऑन साइड पर ड्राइव किया, एक रन बिल्कुल यहां से पूरा किया है। 4 ओवर का खेल हुआ। टीम का टोटल बनेगा 23 रन। स्कोर कार्ड के ऊपर विकेटें जाएंगी यहां से 5 और आने वाली 6 गेंदे और जीत के लिए 57 यानी 57 रनों का यहां से समीकरण आपको बनता हुआ नजर आएगा। और इसी बीच सावड़ेश्वर सावड़े के ग्रामीण के खिलाड़ी और टेनिस बॉल क्रिकेट में हिंदुस्तान और महाराष्ट्र का एक बड़ा सितारा जो बन चुका है किरण पवार केपी, जिनका आगमन यहाँ भी हो चुका है। किरण पवार से गुजारिश है कि आइए मंच के ऊपर, आपका मैत्री ट्रॉफी 2K25 में तहे दिल से स्वागत किया जाएगा। किरण पवार यहाँ पे आई है, उनका भी हम स्वागत करेंगे। कई अनगिनत रिकॉर्ड्स किरण पवार इनके नाम पर है। रायगढ़ प्रीमियर लीग में 4 व्हीलर जीतने का रिकॉर्ड किरण पवार इनके नाम पर है, उनका भी हम स्वागत करेंगे। रिवर्स स्वीप की कोशिश, दुधार तलवार को इस्तेमाल किया था, तलवार में धार नहीं, तलवार में जंग लग चुका है। रन आउट का विकेट देखिए बड़े ही आराम से लिया। एक और बल्लेबाज को कहा है चलिए भाई चलते बनिए। केवल औपचारिकता बाकी है इस मैच में, जान बची नहीं है, मुकाबला रोमांचक हो नहीं रहा। 1 साइडेड मैच गावदेवी गावठाण के लिए। इस बार हेलीकॉप्टर शॉट, कमाल का स्ट्रोक आपको जरूर नजर आएगा, लेकिन अलोंग द कार्पेट से गेंद आपको ट्रेवल होते हुए नजर आएगी, मिलेगा एक सिंगल रन। औपचारिकता बाकी है, ज्यादा इस मैच के बारे में चर्चा उतनी होगी नहीं आज की रात, क्योंकि एक तरफ एक टीम 79 बनाती है और एक तरफ एक टीम मात्र 23 तक पहुंच पाती है, 24 तक पहुंच पाती है। यहां से भी डॉट बॉल आपको डिलीवर्ड होती हुई नजर आएगी। डॉट गेंद पे नंबर होता है 0 एंड सिंगल 0 डज नॉट हैव एनी काइंड ऑफ वैल्यू। ये भी हमेशा कहा जाता है, सिंगल 0 की कोई कीमत नहीं होती है। हल्की यादों से ये ड्राइव करेंगे, टहलाया सलाया, जैसे गार्डन में मॉर्निंग वॉक करते बड़े ही आराम से इत्मीनान से, कोई जल्दी नहीं है। सिंगल रन यहां से भी लिया जाएगा। औपचारिकता बाकी है इस मैच में। गेंदों की अगर हम बात करें तो गेंदें बची है 2 गेंदें अब भी इस पारी में आपको यहां से जरूर बचती हुई नजर आएंगी। आखिरी ओवर इन प्रोग्रेस। ये अटैक किया ऑन साइड पर, कमाल का स्ट्रोक, जाते जाते ये तड़ाका दिया है, मिलेंगे 6 मैक्सिमम। छह रन आए जरूर है बल्लेबाज रोहन पवार के बल्ले से, लेकिन इन 6 की कीमत इस मैच में अब 0 के भाव के बराबर है, क्योंकि अब क्या फायदा जब चिड़िया चूक गई खेत। ये मुकाबला अब से काफी दूर निकल चुका है और अब मतलब नहीं है इन 6 रनों का। समय की कीमत आपने नहीं की, जब मौका था तब आपने चौका नहीं मारा और उसी की वजह से इन 6 की कीमत अब इस मैच में बची नहीं है। इस बार भी ओवर फुल टॉस थी, ऑफ साइड पर खिलाड़ी आएंगे। गेंद अगर जाती भी है बाउंड्री के बाहर तो भी कोई उतना फर्क पड़ेगा नहीं। और इसी के साथ समाप्ति होती हुई आपको इस मैच की जरूर नजर आएगी। टीम गावदेवी गावठान 1 साइडेड परफॉर्मेंस, 1 साइडेड हीरो उनकी टीम बनी और इस मैच की बनी है विनर ऑफ द मैच। कि 2 चौवे जिनके बाद से हमें देखने को मिले वो परेश ठाकुर। ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ये हमेशा कहा जाता है, लेकिन परेश ठाकुर हाथ नहीं देती है, मात देती है और उसी की वजह से परेश बनेंगे इस मैच के हीरो यानी मैन ऑफ द मैच।
परेश आइए, मैन ऑफ द मैच का अवार्ड यहां से आपको जरूर दिया जाएगा। टॉस बिल्कुल किया जाएगा, एक तरफ खेलेगी टीम नविश 11 विचुंबे और उनके सामने टीम गांव देवी गावठाण ने टॉस किया जाएगा। सेकंड राउंड की सेकंड मैच